राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सोबत आहे साहेबराव. बऱ्याच दिवसांना आमची भेट झाली. साहेबराव धरणं जायचा ना. धरणं जाऊ. तर साहेबराव आम्ही धरणं निघालो आहे. तर तिकडे ना धरणाच्या कडाला अशी मोठमोठी धावा राहतात आणि त्या धावांमध्ये ना खेकडे राहतात. तर ती खेकड्यांना एवढी चविष्ट लागत आहे ना, तर त्या उकराया चालू आहे आम्ही. मोठ्याला राहतात. हा मोठ्याला खेकडी. तर पाहू अंड्यावरचे खेकडे राहतात. मित्रांनो, मी जास्त वेळ नाही खाईल, थोडा वेळ खायला ती, म्हणजे जास्त नाही खाईल बा, पण त्या खेकडे लई चविष्ट राहतात. तर चला मित्रांनो, आता त्या मोठमोठी धावा उकरून आम्हाला किती खेकडे सापडतात ते पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता या रस्त्यानं चालू आम्ही धरणाकडे. जांभळा पिकल्यात. तर मित्रांनो, इथं साहेबराव म्हणतो जांभळा पिकल्यात. तर साहेबराव पार आहे मोठी, बरीच मोठी पार आहे ना. ही काय खेकडीची धावा उकराय का दगडा मोठा लागत आहे. तर चला साहेबराव, दिसतात का नाही खेकडी. तर साहेबराव आता बुडी मारणार आहे तिथं. तर एकदम धरणाच्या खड्यात येत पहा आम्ही. धरण पण अजून भरपूर भरेल आहे. यावर्षी पाणी जास्त नाही सोडेल ना. पाणी जास्त सोडले मग पिण्याच्या पाण्याची अडचण होते ना. तर साहेबराव आता बुडी मारणार आहे. बुडी मारून खेकडी पकडायचा प्रयत्न करणार आहे. आणि मी बऱ्याच वेळेस आहे ना मित्रांनो दाखवला होता साहेबरावची बुडी. तर साहेबराव बुडी मारून खेकड कशी पकडतोय त्या काही मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवला होता मित्रांनो. तर आता या धरणामध्ये साहेबरावनं उडी मारले आणि साहेबराव पोहण्यात म्हणला ना एकदम पटायते. आणि एकदा का त्यांना बुडी मारली, जेवढा दम आहे तोपर्यंत तो जाणार. आणि या धरणाच्या कडाला ज्या कपर येत ना, तो पाण्यातून बुडीनच असं चापून पाहणार. आणि जर त्याला म्हणजे चापून पाहता पाहता जर अचानक एखादी खेकड जर आढळली तर तो लगेच पकडणार. तर चला आता त्याचा प्रयत्न चालू येते. आता आपली बोनी कशी होती ती. आता मोठे खेकडे नव्हते का बारके खेकडे नव्हते ते सांगता येणार नाही मित्रांनो. पण आता कडाचा पाणी गडूळ झाला आहे. आता साहेबराव म्हणजे कधी कधी बुडी मारतोय, कधी ज्या हाताला लागल ती एखादी दगड उचकून मग ती खेकड पकडण्याचा तो प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि मागच्या वेळेस आपण आलो होतो संतोष पती होते आपल्याबरोबर. तर त्या टायमाला आपण ना या धरणाच्या त्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला गेलो, भिंतीच्या खालच्या बाजूला. आणि आज आपण वर धरणात येतो एकदम, म्हणजे तिकडं खाली पण आपल्याला जायचे. पण इथं जेवढे खेकडे सापडतात ना आपल्याला, तेवढं आपण इथं सापडायचा प्रयत्न करणार आहे. आणि आपलं प्रयत्न तर चालू आहेत, पण अजून काय आपल्या प्रयत्नाला यश नाही आला. तर आता या दगडांखाली हात घालून साहेबरावचे जे प्रयत्न चालू आहेत, तर त्याने कितीपत यश येतं आहे ते आपल्याला पाहणार आहे आता आपण. चला आता पुन्हा एकदा बुडी मारतोय साहेबराव. पहा इथे एक साहेबरावनं धाव पाहिलं आहे एकदम धरणाच्या खाडाले. पहा आहे का याच्यात खेकड बारीक आहे का. तर बारीक आहे साहेबराव म्हणतो. बरं काढ, बरं आलात काढ. तर हे बा आहो मोठी आहे चांगली, बारीक आहे जी. आलात मोड आणि साहेबराव आधी म्हणतो बारीक आहे पण मोठी आहे. तर ही पहा मित्रांनो खेकड. तर इथं तर मोकार खोल दवाखाना आहे, तरी पण अजून खेकड हाताला लागत नाही. पूर्ण अख्खा हात त्या धावामध्ये शिरला आहे. पहा नाही ना हाताला लागत अजून खेकड काही हाताला लागत नाही. आहे का नाही ते माहीत नाही राहत, कारण ताजा उकरेल धाव आहे ना, तिथं खेकड असण्याचा अंदाज राहतो असं साहेबराव म्हणणं आहे. तर एक तिकडं धरले आपण, 2 धरल्या तिकडं. आणि आता ह्या धाव उकरायला काम चालू आहे. हो आता इथे किती भेटतात आणि आज एकंदर आपल्याला किती भेटतात ना ते पण या व्हिडिओमध्ये आपल्याला काय भेटणार आहे. तर मित्रांनो, आता खेकडे सापडायत आम्ही पार वळानं खाली आलो आहे. आता इकडं पहा, या वळाला लय मोठमोठ्या दगडी आधी. आणि इकडं पाठीमागं पहा, इथं साहेबराव आहे. आपल्याला दिसतोय का नाही माहीत नाही, तू त्या साईडले साहेबराव आहे का तिकडे खेकडे. तर मित्रांनो आता पहा साहेबराव पाच दगडाखाली हात घालून खेकडे काढतोय आणि मी पण त्याला थोडा सहकार्य करतोय. तर चला आता साहेबरावना धरले का. तर साहेबरावने खेकड हात घातलाय. बरं पाहू केवढी खेकड आहे. तर चला मित्रांनो आता थेट जाऊ साहेबरावजवळ आपण. साहेबराव धरली ना. धरली. तर बा साहेबरावला पुन्हा एक खेकड धरले. हे बा आपल्याला आतापर्यंत जवळजवळ 7-8 खेकडे सापडल्या. तर जवळजवळ आपला थोडासा कालवा झाला आहे का नाही. तर पहा शिंगडं पक्का मोठमोठं येते. तर साहेबराव आता ते खेकड मोडून घेते. अंड्यावरची नाही ना. अंड्यावरची आपल्याला एकही भेटलं आहे ना. तर एकही अंड्यावरची आपल्याला अजून काही भेटलं नाही. चला साहेबराव आता ते शिंगडं पाकड्या मोडून घेतोय.
हा इकडं ह्या दगडामध्ये असतील ना हां तर मित्रांनो इकडं समोर आहे ना समोर पहा मोठा ओळ आहे आणि त्या वळात सुद्धा ज्या मोठमोठी दगड आहेत तिकडं सुद्धा खेकडी असते आणि इकडे ना आम्ही पावसाच्या वेळेस खेकडी उजाडायचो पण आता ह्या वळ पूर्ण आटून गेला आहे आणि ह्या धरणं असल्यामुळे ना भरपूर पाणी राहतं ह्या दगडीत ना एकदम गाडून जातं ते पहा समोरचा वातावरण एकदम ढगाळ वातावरण झालं आज साधारणतः आपल्याला काही एवढल्या खेकडी सापडतात आणि काही याच्यापेक्षा बारीक बारीक सापडतात मामा इकडे लय मोठी इकडे इकडे मोठी आहे का हा लय मोठी साहेबराव बरीच मोठी खेकड धरली मी त्याला मदत जातो मी तिकडून जातोय मी इकडून हात घालू का हा इकडून घाला हात बरं चालेल हां काढ आलात काढ आलात बा मोठी आहे रे हां हे बा ही पण मोठी खेकड धरली पहा साहेबरावना ते अशा खेकडी सापडतात आणि आता साहेबरावना पूर्ण कपडी काढून टाकल्या ती कारण दगडांखाली हात घालायचं म्हणजे मग कपडी माखतात त्याच्यामुळं मग त्या काढून टाकल्या ती आणि या मोठमोठ्या दगडांखाली हात घातल्याशिवाय हे खेकडी पकडताच येते नाही मित्रांनो आणि ज्या टायमाला धरणाचं काम झालं ना त्या टायमाला इथं खदान येत पहा आणि साईडला काही शेळ्यांवाली पण शेळ्या चारतात तिकडून पहा ह्या खदानींमध्ये केवढ्या मोठमोठ्या दगडी आहेत ती चला आता इथं आपल्याला एक अशी दडी लावायची आणि ही दडी लावून आणि मग खेकडी आपल्याला सापडायची ती ही बा ही एक खेकड केवढी मोठी खेकड आहे बराच टाईम झाला असं ना इकडे लय मोठी मोठी आहे हा लय मोठी आहे. पळा, का पळा इकडे. मित्रांनो आज बऱ्याच खेकडी सापडल्यात बऱ्याच अख्ख्या वळानं आम्ही दगडा उचकत आलोय आणि खेकडी पण भरपूर सापडल्यात धर तर आता पाऊस साहेब राहणार केवढी खेकड धरले लईच मोठी खेकड आहे थांबा का दाखवा मला तर मित्रांनो मी दाखवतो पहा केवढ्या खेकडी सापडत आज साहेबराव भरपूर दमलो हा लय दमलं मोरले आता आता बंद करू आहे का नाही बंद करू बरेच खेकडी सापडल्यात ना आपल्याला तर का तो शिंदाळा हो तर साहेबराव शिंदाळा खातोय पहा ते आमच्याकडे फळ राहत आहे ते आता आम्ही बरेच वेळ व्हिडिओ म्हणून दाखवला होता मित्रांनो हे बाय शिंदाळा दाखव हे बाय अशी शिंदाळा आणि ह्या लई गोड लागत आहेत मित्रांनो हे पहा याला आपल्या रानातली खजूर आहे का नाही साधी सोपी आपल्या भाषेत तर ह्या पहा मित्रांनो किती शिंदाळ्या आहेत पहा मी बरेच वेळेस व्हिडिओमध्ये दाखवली होती तरी पण पुन्हा दाखवतो मित्रांनो आणि या टायमाला ना अशा टायमाला मग रानपाखरांची भरपूर मजा होते या फळा खायला खारेड्या हा शिंदाळा याचा काटा बेकार राहतो बरं का मित्रांनो काटा जर भरला ना तर लय बेकार काम राहतं त्याच्यामुळं खा पण जपून काट्या कुट्यांमधून आणि आता आम्ही निघतो हळूहळू इकडं त्या पूर्ण वळानं आम्ही फिरत आलो आहे त्या साईडनं बा क्या वाढलं कडे येते आणि आमची पिशवीन त्या बराच साईड आहे तिथंच आहे त्या बा त्या दगडांमधून आणि आता आम्ही खेकडीसुद्धा आता म्हणजे बस करणार आहे ती साहेबराव आता बस करू हा निघत जाऊ कारण आपल्याला पुन्हा टाईम होईल ना बराच टाईम झाला असेल ना मग चला आता निघत हळूहळू आपल्याला या वळण जायचे बरे मग घाल कपडे हा चला मित्रांनो आता ताने जाम लागून गेले साहेबराव पाणी कुठं असेल हेड खाली आहे ना पाणी इकडे खाली का तर मित्रांनो काय डोळ आहे का मोठा हा आहे ना खाली तर चला आता ताने जाम लागले ना पाणी प्यायचं नाही आता ह्या दगडामधून साहेबराव उजं बरं का हा एवढं जपून आलोय तर मग आता मित्रांनो ह्या दगडामधून आपल्याला जायला लागणार आहे पहा आता पुढं तिकडे पाणी साहेब कारण तिकडे मी जाईल नाही एवढा तर मित्रांनो मी आपल्याला म्हणलो होतो का किती खेकडे धरल्या ना शेवटी ते आम्ही दाखवू आपल्याला हे पहा मित्रांनो हे पहा एवढ्या खेकडे आहेत कॅमेरा पुढं कर जरा हे पहा आणि एवढ्या खेकडे आहेत आणि एकदम मोठमोठ्या खेकडे आहेत हे पहा एकदम मोठमोठ्या अशा खेकडी आणि बऱ्याच साधारणतः ह्या खेकड्या आहेत ना मित्रांनो 1 किलो खेकडे असतील आहे का नाही साहेबराव हा हे बा 1 किलो खेकडे असतील आणि हे बा तर मग याच्यात आपला एवढा जाळा आहे म्हणायला खेकडीत नाही नुसत्या पण 1 किलो तरी आम्ही खेकडी सापडल्यात मित्रांनो कारण मी आपल्याला सांगितलं होता का किती खेकडी सापडतात ते पण आम्ही दाखवू आणि अंड्यावरच्या खेकडी पकडायला मजा राहते पण अंड्यावरची खेकडी आपल्याला या टायमाला काही नाही सापडला नाही तर मित्रांनो अंड्यावरची खेकडा आम्हाला काही जास्त नाही सापडल्या पण मस्त आमचा कालवण झाला दोघांचा आहे चला आता ह्या अशा बांधून घेऊ आणि आलात आता आपली ह्या वळानाच तिकडं वर जायचे निघून इकडं साहेबराव काहीतरी पाहतोय ओखून साहेबराव काय पाहतोय मोळा हां या साबरी म्हणून राहतात ना पण ह्या टायमाला मोळाली मत राहते का राहते ना खालतच करतात ना तर ह्या साबरांमधून आहे मित्रांनो ज्या मोळा राहतात ते पण इकडे नाही काही ना पाहत जाऊ आपण हां कपारी लय मोठमोठे आहेत मित्रांनो तर
आता रस्त्यानं घरी चालू आहे. चालता चालता आता साहेबराव म्हणतो मोळा पाच जाऊ. वातावरण रोपा उतरून आली का साहेबराव तुमची मोठमोठं रे. आता आमच्याकडे तर पाणी नाही, तुमच्याकडे पाणी नाही का? चला मित्रांनो, आता एवढा दस चढून आपण वर आलो आहे बा. केवढा दस वर चढून आलो आहे बा. ह्या ओढ्यातून आपण पार वर आलो. आपण पार त्या तिकडे गेलो होतो. सूर्य पार मावळा गेला. आता पार तिकडे समोर गेलो होतो आपण. आणि त्या साईडला तिथुकीचा रान आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज साहेबरावची आणि मावाली भेट बऱ्याच दिवसांना झाली. तशी आमची भेट हे नेहमीच होत राहते. फोन हे नेहमीच होत राहतात. पण मग माशेली खेकडी आम्ही एकत्र कधी बऱ्याच दिवसांना आलो नव्हतो. तर मग आज साहेबरावना फोन केला होता. म्हणून मामा खेकडी सापडतात भरपूर. मासा तर नाही पण खेकडी सापडतात दगडावर. तर म्हणला चला. तर मग आज आम्ही आलो होतो मित्रांनो. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. आणि खेकडी पण आम्हाला भरपूर भेटल्या. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.